पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करणार आहोत. आजपर्यंत आपण व्हिडिओ पाहत आहोत आणि त्या व्हिडिओद्वारे आम्हाला प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव येत आहे आणि प्रभू आम्हाला वारंवार आपल्या उपस्थितीबद्दल आम्हाला मार्गदर्शन करतात. आज आपण प्रभू परमेश्वर आमच्या सोबत तीन प्रकाराने आमच्या सोबत आहे. परमेश्वर आमच्या सोबत आहे याचे आम्ही तीन प्रकार पाहणार. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूचा शब्द, प्रभूचे वचन याच्याद्वारे प्रभू आमच्यामध्ये उपस्थित आहे. प्रभू आमच्यामध्ये निवास करतो. प्रभू आमच्यामध्ये प्रवेश करतो प्रभूच्या वचनाद्वारे. प्रभूचे वचन शक्तिशाली आहे आणि प्रभूचे वचन दुसरं काही नसून प्रभूचे वचन आहे. प्रभूचे वचन आहे. बायबल, संपूर्ण बायबल पित्या परमेश्वराचे वचन आहे. आम्ही इब्री लोकास पत्र अध्याय 1 ओवी 1 आणि 2 मध्ये वाचतो, देव प्रारंभी प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेशाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. कोण बोलत आहे? पिता परमेश्वर, देव प्राचीन काळी आमच्या पूर्वजाशी किंवा पूर्वजापासून आजपर्यंत अंशाने संदेशाद्वारे आमच्या सोबत बोलत आला. परंतु ह्या युगाच्या शेवटी म्हणजे आता या वेळेस प्रभू परमेश्वर आमच्याशी कसा बोलतो? वचनाद्वारे बोलतो, आपल्या पुत्राद्वारे बोलतो. आम्ही जेव्हा प्रभूचा संदेश वाचतो, सुसमाचार वाचतो, पत्र वाचतो, आम्ही प्रभू येशूचे मार्गदर्शन पाहतो. परंतु प्रभू येशूचे मार्गदर्शन कुठून आलेले आहे? पित्या परमेश्वरापासून आले आहे. प्रभू येशूने म्हटलेलं आहे, मी जे काही करतो ते माझे नाही तर पित्या परमेश्वराचे आहे. जे पित्याने मला सांगितलेलं आहे तेच मी करतो, त्याच्याशिवाय मी काही करत नाही. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओवी 1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द येशू काय आहे? शब्द आहे. आणि तो शब्द कोणाचा आहे? देवाचा शब्द आहे. आम्हाला माहित आहे पित्या परमेश्वराने मनुष्याला घडवलं, मातीचा पुतळा बनवला आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये आपला श्वास फुंकला, म्हणजे आपला शब्द टाकला, म्हणजे तो मनुष्य झाला. आणि प्रभू येशू आम्हाला मानव बनून आमच्यामध्ये राहण्यासाठी आला. म्हणजे प्रभू येशू पित्या परमेश्वरापासून आला आणि पित्या परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आला. म्हणजेच पिता परमेश्वर प्रभू येशूद्वारे आमच्याशी बोलतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन बायबल आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. आपण वचन वाचूया, वचन वाचून आत्मसात करूया. आणि जेव्हा आपण वचन वाचतो तेव्हा पिता परमेश्वर आमच्या सोबत असतो. आम्ही जेव्हा वचन समजतो तेव्हा पित्या परमेश्वराला आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण वचन ऐकतो तेव्हा आपण परमेश्वराची वाणी ऐकतो. आम्ही परमेश्वराची वाणी जेव्हा ऐकतो तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याने भरून जातो आणि पवित्र आत्म्याने आम्ही भरल्यानंतर आमच्या सर्व मार्ग मोकळे होतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाचा शब्द अशा उद्देशाने आम्ही वाचूया की तो देवाचा शब्द प्रत्यक्षामध्ये देव आमच्याशी बोलत आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, होली युकरिस्ट, पवित्र परमप्रसाद. प्रभू येशूने शिष्यांसोबत शेवटचे भोजन घेताना त्यांनी भाकर घेतली आणि म्हटले, हे माझे
शरीर आहे. आम्ही मार्क अध्याय 14 ओवी 22 आणि 24 मध्ये वाचतो, प्रभू येशू म्हणतात, हे माझे शरीर आहे. आणि त्याच वेळेस ते येशूचे शरीर झाले. प्रियजन हो, पवित्र पूजा बलिदान हे दुसरं काही नाही तर प्रभू येशूचे समर्पण आहे. आणि त्या पवित्र पूजा बलिदानाद्वारे प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येते. पवित्र परमप्रसादाद्वारे प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येते. आणि म्हणून पवित्र पूजा बलिदान हे आमच्या जीवनाचे केंद्रबिंदू आहे. पवित्र परमप्रसाद एक शक्तिशाली एक परमेश्वर आहे. शक्तिशाली परमेश्वराचं एक आमच्यासाठी भेट आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पवित्र परमप्रसादापासून दूर राहू नये. एक क्षण सुद्धा आपण दूर राहू नये. प्रत्येक दिवशी आम्ही पवित्र परमप्रसाद ग्रहण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रत्येक दिवशी आम्ही पूजा बलिदानामध्ये भाग घेण्यासाठी आम्ही तडपलं पाहिजे. आम्हाला कधी पवित्र परमप्रसादामध्ये भाग घेता येते, पवित्र परमप्रसाद कधी ग्रहण करता येते, हे याच्यासाठी आमचा आत्मा तडपला पाहिजे. आम्ही तयारी केलं पाहिजे आणि पवित्र परमप्रसादाला आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि जेव्हा पवित्र परमप्रसाद आम्ही घेतो, प्रभू येशूला स्वीकार करतो, तेव्हा पिता परमेश्वराला आम्ही स्वीकार करतो. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:9 मध्ये प्रभू येशू स्वतः म्हणत आहे, ज्यांनी मला पाहिले आहे त्याने देवाला पाहिले आहे. ज्याने मला पाहिले आहे, ज्याने मला स्वीकार केलेला आहे, ज्याने मला ओळखलेला आहे, जो मला ओळखतो, जो मला पाहतो, तो कोणाला पाहतो? पित्या परमेश्वराला पाहतो. म्हणून प्रियजन हो, म्हणून आम्ही पूजा बलिदानामध्ये जेव्हा प्रभूला स्वीकार करतो, तेव्हा पिता परमेश्वर आमच्यामध्ये येते. आणि म्हणून हे पिता परमेश्वर हा मुक्ती योजनेचा जो शिल्पकार आहे, पिता परमेश्वर आहे. आणि त्याद्वारे आम्हाला मुक्ती मिळते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पूजा बलिदानाला सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला लाभलेली, आम्हाला मिळालेली, आम्हाला देवानी दान म्हणून दिलेली आहे ख्रिस्त मंडळी. मंडळी म्हणजे चर्च. मंडळी म्हणजेच चर्च. आम्ही इफिसिकरास पत्र अध्याय 1:22-23 मध्ये वाचतो, मंडळी देवाच्या सानिध्याने भरलेली आहे. आपण सुंदर गीत म्हणतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे अवघी पृथ्वी प्रभूच्या सानिध्याने भरलेली आहे, प्रभूच्या वास्तव्याने भरलेली आहे. आणि हे ख्रिस्ती मंडळी प्रभूचे अंग आहे. ख्रिस्त मंडळी हे प्रभूचे अंग आहे. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये सहभागी होतो, तेव्हा आम्ही काय करतो? प्रभूच्या शरीरामध्ये आम्ही सहभागी होतो. आम्ही प्रभूचे अवयव बनतो. जेव्हा आम्ही चर्चमध्ये सहभागी होतो, मंडळीमध्ये सहभागी होतो, आम्ही काय बनतो? आम्ही ख्रिस्ताचे अवयव बनतो, प्रभूचे अवयव बनतो. आणि म्हणून आम्ही ख्रिस्त मंडळीने जे आमच्यासाठी स्थापन केलेलं आहे, परमेश्वराने प्रभू येशूने जे चर्च स्थापन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही मनमोकळेपणाने आणि विश्वासाने आणि आम्ही तातडीने आम्ही त्याच्यामध्ये भाग घ्यावा. चर्च मंडळी, चर्च काय बनवते? 7 संस्कार. 7 संस्काराद्वारे हे चर्च संचालित होते. आम्हाला माहित आहे, प्रभू म्हणत आहे योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:6 मध्ये म्हणत आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे गेल्याशिवाय कोणालाही पित्याकडे जाता येणार नाही. म्हणजे काय आहे? प्रभू येशूने जे पद्धती बनवलेली आहे, त्या पद्धतीने गेल्याशिवाय. पद्धती कोणती आहे? 7 संस्कार. 7 संस्कार म्हणजे 7 पायऱ्या आपण चढत गेल्याशिवाय आम्हाला पित्या परमेश्वराकडे जाता येत नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया आणि ह्या चर्चमध्ये, ह्या ख्रिस्त मंडळीमध्ये आम्ही सहभागी होऊया. ह्या 3 प्रकारे प्रभू परमेश्वर आमच्यामध्ये आहे, आमच्या सोबत आहे, आमच्यामध्ये वस्ती करतो आणि आम्हाला
आपल्या शक्ती सामर्थ्याने संपन्न करतो. प्रभूचा आम्हाला अनुभव येतो. प्रभूच्या आशीर्वादाने आम्ही संपन्न होतो. म्हणून ह्या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये तातडीने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.